मित्रांनो, हडपसरवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला रवाना झाली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरला रवाना झाली. आजचा व्हिडिओ करण्याचे कारण असे की मी ज्या गावामध्ये जन्मलो त्या गावाचं नाव देहू जवळील येलवाडी. या येलवाडी गावामध्ये तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथीबाई मालजी गाडे यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला होता आणि 1998 सालापासून आमच्या गावातील दिंडी हडपसरला येत असते. हडपसरला सोलापूर रोडला रतन पार्कमध्ये मी आणि आमच्या गावचे दुसरी काही मंडळी आहेत, त्यांचं आडनाव सातव आहे. त्यांच्यामार्फत आम्ही आमच्या दिंडीला अन्नदान करतो. अन्नदान करून मी नुकताच आता घरी आलो आहे आणि मला वाटलं की भागीरथीबाईवर एखादा व्हिडिओ करावा. आता भागीरथीबाईचा जन्म तुकारामाच्या पोटी झाला. मी जी आता माहिती सांगत आहे की श्रीधरभाऊ मोरे यांनी जी मला माहिती सांगितली ती मी आपल्यासमोर सांगत आहे. पुण्यामध्ये अनगडशा फकीर नावाचे एक सुफी संत होते. तुकारामाची कीर्ती ऐकून ते देहूला आले. तुकारामाचे जे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी ते कटोरी घेऊन उभे राहिले. त्यांनी हाक दिली असेल, जिजाबाई आतमध्ये संत तुकारामाच्या पत्नी काठवटीमध्ये पीठ घेऊन काहीतरी स्वयंपाक करीत असाव्यात. त्यांची ती लहान मुलगी आईला सांगायला गेली, कोणतरी दाढीवाले बाबा आलेत. आई तिच्यावर रागवली. अशा अनेक बाबा येतात. त्या मुलीने ते ऐकून घेतलं आणि त्याच्यातले त्या काठवटीमधलं चिमूटभर पीठ घेतलं आणि अनगडशा फकीर बाबांच्या त्या कटोरीमध्ये टाकले. चमत्कार असा झाला की त्या कटोरीमधून इतकं पीठ बाहेर आलं की ते बाबा त्याच्यामध्ये गाडून गेले. ते उठले आणि त्या मुलीचे पाय धरले. म्हणजे तुकारामा, तू एका मुलीचं रूप घेऊन मला दर्शन दिलं. ती म्हणली, नाही हो माझे बाबा तिकडे भंडाऱ्या डोंगरावर गेले, तिकडे जा तुम्ही. आणि त्या ठिकाणी अनगडशा बाबांची आणि त्यांची भेट झाली. ती देहू गावातच राहिली. देहूमधून ज्या पालख्या निघतात त्या पालख्याचा पहिला विसावा अनगडशा बाबाची जी मोठा जो दर्गा आहे त्या ठिकाणी सर्व दिंड्या त्या ठिकाणी येतात आणि पहिला विसावा अनगडशा बाबा यांच्या दर्ग्याजवळ होत असतो. आता मला माहिती सांगायची तुकारामाची 14 टाळकरी. पहिले म्हणजे महाजी पंत कुलकर्णी हे देहू गावचेच आहेत. दुसरे गंगाधर पंत मवाळ हे तळेगावचे आहेत. हे तुकारामाचे अभंग लिहायचे. तिसरे संताजी जगनाडे तेली हे चाकणचे, पण ते सुदुंब्र त्यांचं मामाचं गाव होतं, त्या ठिकाणी ते राहायचे. ते तुकोबाचे अभंग लेखक होते. चौथे तुकारामाचे बंधू कान्होबाराय आणि पाचवे मालजी गाडे येलवाडीकर हे तुकारामाचे जावई, जे भागीरथीबाईचे पती. सहावे कोंडोपंत लोहकरे लोहगावचे. सातवे गवर शेटवाने सुदुंबऱ्याचे. आठवे मल्हारपंत कुलकर्णी चिखली. नववे आबाजीपंत लोहगावकर. 10वे रामेश्वर भट बहुळकर. 11वे कोंडो पाटील हे लोहगावचे होते. 12वे नावजी माळी हे लोहगावचेच होते. 13वे शिवबा कासार लोहगावचे होते आणि 14वे सोनबा ठाकूर हे मृदुंग वादक होते.
हे ठाकूर आडनावाचे लोक आळंदीजवळ सोळू म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचे ते असावेत. तर या 14 टाळकऱ्यांची माहिती मी यासाठी दिली, की या 14 टाळकऱ्यांमध्ये जे मालजी गाडे एलवाडीकर होते, त्यांना तुकोबाची पत्नी तुकोबाची मुलगी भागीरथीबाई हिच्याबरोबर त्यांचं लग्न झालं होतं. तुकोबा ज्यावेळी वैकुंठाला गेले, त्यावेळी या मुलीने नदीमध्ये उडी टाकली. एलवडी गावच्या लोकांनी वडिलाचा तिचं म्हणणं असावं, वडील मला न सांगता गेले. एलवडीकरच्या मधल्या लोकांनी तिला बाहेर काढले आणि तुकाराम महाराज ते एलवडीला परत मुलीला भेट देण्यासाठी आले. त्या गावचे जे मंदिर आहे, येल्लेश्वर मंदिर, या येल्लेश्वर मंदिरात त्या दोघांची भेट झाली. यांच्या मुलीने घरी जाऊन त्यांना शेवया आणल्या होत्या. ते शेवया त्यांना दिल्यावर महाराज म्हणले, याला दूध नाही. तिने काही सांगितलं असेल. महाराजांनी सांगितलं, तो नंदी आहे ना, दगडाचा नंदी, त्याच्यावर पाणी शिंपडून स्वयंभू नंदी निर्माण झाला आणि त्या नंदीचं दूध ते शेवयासाठी त्या मुलीने काढलं. येल्लेश्वर पूजिले दूध नंदीचे काढिले, अशी एक मोठी कायम आमची आई ते दळण दळताना ह्या ओव्या म्हणायची. मी लहान असताना या भागीरथीबाईंचं जे घर होतं, या घराजवळ एक चाफ्याचं झाड होतं आणि त्या चाफ्याच्या झाडाच्या खाली मुंडकं तुटलेली भागीरथीबाईची मुलगी असायची आणि त्या चाफ्याची फुलंच लोक त्या भागीरथीबाईच्या पायावर ठेवीत असत. तिथे भागीरथीबाईचे जे थेट वंशज होते, आमचे चंद्रभान गाडे पाटील हे कात्रज डेअरीचे मॅनेजर होते. त्यांचे चुलते बाबूराव शंकर गाडे हे भागीरथी मातेचं मंदिर व्हावं आम्ही लहान पोरांना आम्हाला ते सांगायचे. आता आमच्याकडे काय असणारे पैसे, आम्ही लहान पोरं, पण त्यांची ती तीव्र इच्छा होती. ती तीव्र इच्छा मी स्वतः पाहिलेली आहे. मग आम्ही त्यांना एकदा बोललो, बाबा आपण काय करू, देहूच्या बीजेमध्ये आहे ना स्पीकर लावून आपण तिथं काही देणग्या मागू. त्यांचा मुलगा सुदाम गाडे, नंतर त्यांच्या बहिणीचा मुलगा मारुती कारले चांदूचे ते, आणि चंद्रभान गाडे आणि मी त्या देहूच्या पुलाजवळ नवमहाराष्ट्र मंडळ आहे, त्या ठिकाणी आम्ही स्पीकर लावून देणग्या मागायचो. 64-65ची घटना असेल. काय लोक 4-8 आणे द्यायचे, 100-200 रुपये व्हायचे, पण ते स्पीकरच्या भाड्यालाच जायचे. 2-3 वर्ष तो आम्ही प्रयोग केला, पण ते काय सक्सेस होत नव्हतं. मग आपण काय करावं म्हटलं, इथं भजनी मंडळ स्थापन करावं. मृदुंग, तबला, पेटी या गोष्टी पाहिजेच. पण आम्ही थोडे धडपडे होतो, 5-6 मुलं. त्या रोकडोबाच्या मंदिराच्या वरच्या शिखराच्या तिथं आम्ही त्या तुळयांना विरू लावित होतो. विरू लावत असताना त्या वरच्या बाजूला गेलो. मला तानाजी बोत्रे यांना एक डग्गा, एक तबला आणि एक मृदुंग सापडलं. त्याच्यावर 1948 अशी तारीख होती. त्या डग्यावर ते नदीला नेलं, धुतलं, पूर्ण घासून घेतलं आणि त्याला थोडं आमच्या घरी आलो आणि त्याला ते तेल लावलं आणि ते फुटके तुटके जे मृदुंग होते ते बाबूराव गाडे यांच्या घरी आम्ही ते आणले. त्यानंतर मग आम्ही काही वर्गणी काढली आणि पुण्यातून केंदूरकरच्या त्या दुकानातून त्याला मडवून आणले
आता त्याला एक पेटी पाहिजे होती. मग आम्ही पैसे गोळा करून ₹170 बिनाची, बिना कंपनीची एक पेटी आणली आणि तिथलं आमचं भजनी मंडळ सुरू झालं. आता बाबूराव गाडेंची खरंच तीव्र इच्छा होती. मला म्हणायचा, "जाधव, खरंच त्या मंदिराचं शिखर बघून मला मरण आलं तर बरे होईल." तर त्यावेळी कोणाच्या मार्फत आले होते मला काही आठवत नाही. पण 68-69ला एक चौधरी बुवा नावाची व्यक्ती बाबूराव गाड्यांच्या सानिध्यात आली. मला वाटतं आमच्या गावचे गाडे भोसरीला राहत होते. त्यांचे ते मित्र होते आणि त्यांच्या मार्फत ते त्या बाबूराव गाड्यांच्या तिथं भागीरथी मातेचं जे घर आहे त्या घरी ते यायला लागले. मग त्यांनी ठरवलं की आपण या मंदिराचा पाया खोदू. मग ते कीर्तन प्रवचन करून काही पैसे गोळा करीत होते. निस्वार्थी होते चौधरी बुवा. याच्यात काही वादच नाही. मग त्यांनी 1969 साली पुण्याचे महापौर मा. कार्ले यांच्या हस्ते त्या मंदिराचं पायाभरणी समारंभ केला. आम्ही लहान होतो. आता ते पायाभरणी समारंभ केल्यावर जे खोदायला लागलो तर त्याचा जो पाया आहे ना 20-25 फूट खाली गेला. सगळी मातीच होती. आता तिथून तो भरून निघणार कसा? मग ते इकडचे तिकडचे गोटे डबल काय टाकून तो वर पाया वर आला आणि नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि भागीरथीबाई आणि विठ्ठल रुक्माई अशा 4 मूर्ती उघड्यावरच तिथे स्थापन झाल्या. आता त्या कोणी आणल्या मला काय आठवत नाही. पण सत्य घटना आहे ती. नंतर याच्यावर मंदिर बांधायला पाहिजे म्हणून आमच्या गावचे एक दादा मारुती गाडे हे आमच्या त्या भजनी मंडळात येत होते. मोडकं तोडकं ते आमच्या मागं म्हणायचे. त्यांना काय उपरती झाली. त्यांनी स्वतःची जमीन विकून आता त्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत भागीरथीबाई जी संस्था आहे त्याच्या अध्यक्ष आहेत त्यांचे ते वडील. त्या मुलाचं नाव आठवत नाही मला. तर त्यांनी स्वतःची जमीन विकून गावाच्या बाहेर भागीरथीबाईची एक कमान बांधली आणि ते मंदिर तयार केलं. त्यावेळी 1972 नंतर मी गावातून बाहेर पडलो होतो. पण नंतर मी कधीतरी जायचो. ते मंदिर तयार झालेलं आहे आणि तिथं भजनी मंडळ बी आहे. आता आमच्या गावचे जे सरपंच आहे, तरुण मुलगा आहे रणजित गाडे म्हणून, होतकरू मुलगा आहे. परवाच मी भंडारा डोंगरावर 14 टाळकऱ्यांचं चित्र दिलं 10 एप्रिलला. तिथं मोठा सप्ताह होता. त्यावेळी त्या होतकरू सरपंचाची माझी भेट झाली. त्यांच्याबरोबर एक अशोक बोत्रे होते आणि अशी बरेच मुलांनी ते चित्र पाहिलं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही चांगलं काम करा. आणि खरंच नितीन गाडे पाटील एक माजी सरपंच होते. तोही होतकरू मुलगा आहे. त्यांनी बरंच कामं केली. नवीन तरुण पिढी आता त्या आमच्या गावाच्या विकासाला लागलेली आहेत. तर हा व्हिडिओ करायचं कारण असं की काही गोष्टी आहे ना बाहेरच्या लोकांना माहिती नाहीत. हे कोणीतरी सांगितल्या पाहिजे. श्रीधरभाऊ मला सांगायचे, तुम्ही तुकारामाची माहिती इकडे-तिकडे सांगत जा. खरंच ते माझ्या वडिलांसमान होते आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी तुम्हाला माहिती दिली. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर सबस्क्राईब करा, शेअर करा. मी माझं बोलणं इथं थांबवतो. अजून फक्त मी संत साहित्य आणि याच्यावरच बोलणार आहे आणि अभंग आणि इतर काही गाणी मी गाणार आहे. ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघेल. मी इथेच थांबतो. नमस्कार.